नमस्कार. आपण आज नॅशनल पोलीस मेमोरियल इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणाहून आज एक सायकल परेड निघालेली आहे. सायकल परेड ही सर्व जवानांची होती, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, पोलीस दल असतील, BSF असतील, CRPF असतील, नेव्ही आर्मी ऑफिसर्स असतील, हे सगळे जवान या ठिकाणाहून रॅलीसाठी निघालेले आहेत. इंडिया गेट इथे त्या रॅलीची समाप्ती होणार आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन देशाची एकात्मता दाखवावी, शहीदांना नमन आणि वंदन करावं, ही यामागची भूमिका होती. आणि परेड या ठिकाणाहून निघालेली आहे. आल्याच्या नंतर त्यांचं स्वागतही करण्यात येईल. आमची करिअर कट्ट्याची टीम यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने सहभागी झालेली आहे. म्हणजे टीमला सहकार्य करणं, कमांडिंग लीडर म्हणून या ठिकाणी आम्ही काम केलं आहे. फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि खूप चांगला अनुभव घेण्यासारखा अनुभव आम्हाला इथे प्राप्त झालेला आहे. जवानांकडून एकी शिकण्यासारखी आहे. जवान त्या ठिकाणी अधिकारी वर्गही होते आणि खूप चांगल्या पद्धतीने अनुभव आम्ही सगळ्यांनीच घेतलेला आहे. या ठिकाणी किरण मॅडम यांना विचारेल की आज मॅडम हा आपला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता, तर तुम्ही या अनुभवाबद्दल आमच्याशी काय शेअर कराल? माझ्यासाठी हा अनुभव खूप नवीन होता, पण खूप प्राऊड फील झालं मला आज याबद्दल आणि खूप छान वाटतं. थँक्यू मॅडम. थँक्यू. इथे आमचे शंतनू चिंचाळकर आहेत, जे MPSC UPSCची प्रिपरेशन करतात आणि या इव्हेंटबद्दल त्यांचं मत आपण घेऊयात. कारण व्हिडिओग्राफी एडिटिंगमध्ये हे खूप फास्ट आणि खूप छान आहेत, स्किल आहे त्यांच्याकडे, म्हणून ते कधीच फोटो व्हिडिओमध्ये येत नाही. पण मला जाणून घ्यायला आवडेल की आजच्या इव्हेंटबद्दल त्यांचं काय मत आहे. नेहमीच मी करिअर कट्टामार्फत बरेचसे इव्हेंट कवर करतो. जसं बारामतीचा इव्हेंट झाला, अनेक इव्हेंट झाले. त्यापैकी हा दिल्लीचा नेहमीचा इव्हेंट जो मागच्या वर्षीपासून सरांनी सुरू केला आहे आणि त्यामध्ये आम्हाला अनेक वेगवेगळ्या अधिकारी, पदाधिकारी, तसेच मोठमोठे मिनिस्टर्स यांच्याशी आम्हाला भेटायला मिळते. यावेळेस कसं होते की एक परीक्षा करत असताना एक चांगला म्हणजे गायडन्स, करिअर गायडन्स आणि एक चांगल्या विविध लोकांशी भेटत असताना आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बूस्ट होतो. आणि मी जसं MPSC परीक्षा करते आणि माझे मित्र पण जसे इथे मित्र आले, ते पण कशाची विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, तर त्यांना माहीत पडते की आपण कोणती परीक्षा दिली पाहिजे, जेणेकरून 30 परीक्षा नसून आणखीन किती परीक्षा आहे आणि 30 एक एक्झाम नसून आणखीन किती एक्झाम आहे आणि आपल्याला एक स्कोप नसून किती हजार स्कोप आहे आणि आपल्याला आपली कुठे जागा शोधता येईल. या दिल्ली दौऱ्याचा हा मेन मोटो होता आणि मी सुद्धा माझी जागा एक विचार केलेली आहे आणि त्यासाठी मी करिअर कट्टाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद म्हणजे थँक्यू म्हणू इच्छितो की मला यावर्षी सुद्धा ही अपॉर्च्युनिटी दिली. दरवर्षीसारखी आणखीन माझ्यासारख्या आणखीन विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी द्यावं हीच एकदा आणखीन माझी इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद शंतनू. अतिशय मनातून तुझ्या भावना व्यक्त झाल्या. खूप चांगलं वाटलं विद्यार्थी ज्यावेळेला असं बोलतात, त्यांना काही यातून मिळतं, चांगला अनुभव इथून घेऊन जातात. ही शिदोरी म्हणता येईल त्यांना इथून घेऊन जायची. निश्चितच. धन्यवाद.